असून घे. माझा क्वेश्चन होता तुला की भाई तुझी चप्पल गेली ठीक आहे पण तू उद्या काय घालणार आहे? बूट घालून फिर पॅडवर. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे मंगळवार आणि डेट आहे 24 फेब्रुवारी. तर आज आपली दिवसाची सुरुवात, व्लॉगची सुरुवात लेट होते, दिवसाची सुरुवात तशी तर लवकर झाली होती. 8:30 वाजता उठलो होतो. काय केलं काय नाही, रील्स बघितल्या फक्त, कारण की काल रात्री सर्व व्हिडिओ एडिट, थंबनेल एडिट केलं होतं. म्हणून आज सकाळी काहीच लोड नव्हता, म्हणून असंच टाईमपासमध्ये रील्स बघत बसलो होतो. आणि आजचा प्लॅन काय आहे? काहीच नाही. आणि काय प्लॅन होतो ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतोच डेली व्लॉगमध्ये. काही प्लॅन्स दाखवू नाही शकत, पण जे दाखवू शकतो ते तुम्हाला मी चांगल्याच प्रकारे दाखवतो. आता पिऊया ब्लॅक कॉफी. आता स्वतःला बनवायला लागेल कारण की मम्मी नाही मिळत, तर पटापट बनवूया आणि मग तुम्हाला भेटतो. ब्लॅक कॉफी तर बनवलेली आहे आणि खायला चिवडा भेटलेला आहे. असंच काहीतरी शोधत होतो खाण्यासाठी, तर भेटलेला आहे चिवडा उपवासाचा. पण आज माझा उपवास नाही मिळत, पण चिवडा तर खाऊच शकतो. आत्ता माझी ब्लॅक कॉफी पिऊन झालेली आहे आणि आता बघतो थोडे व्लॉग्स. काल बघायचे राहून गेले, काल एकही नाही बघितला, तर आज पाहूया. आणि मग दुपारी झोपेल, कारण की काल रात्री जागरण झालेलं आहे. व्लॉगमध्ये नाही दिसलं पण झालेलं आहे. आत्ता 12:50 झालेले आहेत आणि जस्ट फिनिश वॉचिंग मुंबईकर निखिल व्लॉग्स. आता पाहूया काय. तुम्हाला सर्वांना जो पार्ट आवडतो, खूप सारे लोक बोललेत मला त्याच्यावरून, ते काय जेवणाचा पार्ट. एक दिवस मी व्हिडिओमध्ये बोललो होतो काय भाजी दुसरीच होती, तर मी बोललो होतो तर आज जेवणामध्ये आहे वालाची भाजी, अरे सॉरी मुगाची भाजी दिसते. तर ते खूप लोकांना आवडलं होतं आणि ते मला खूप बोलले होते त्यावरून चांगल्या प्रकारामध्ये. तर आता जेवूया आणि झोपायचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आता जेवतो आणि मग उमरोळी ईस्टला जातो. कशासाठी सांगतो. जिसका मुझे था इंतजार. तर आज जेवणामध्ये आहे मुगाची भाजी आणि भात. मी तुम्हाला खरं मध्ये सांगतो, मी जेवढा प्रामाणिक व्हिडिओमध्ये दिसतो तेवढा मी नाही मिळत. आता मी ते हळूहळू दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला की मी कसा आहे, कारण की जेवढं व्हिडिओमध्ये साधा सिंपल राहण्याचा प्रयत्न करत होतो तेवढा राहिलो. आता मस्ती मजाक सर्वच काही, आणि आपली टोन पण चेंज होईल थोड्या दिवसात. टेन्शन घेऊ नका. बोलण्याची पद्धत थोडी फनी वेमध्येच बोलणार आहे आता. तर आधीच सांगून ठेवतो, नंतर तुम्ही विचार करतील की हा मध्येच असा कसा काय बोलायला लागला. तर आधीपासून मी तसाच बोलतो मित्रांमध्ये वगैरे, पण कॅमेरासमोर जास्तच डिसेंट राहण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता जाऊ द्या, करूया प्रयत्न डिसेंट न राहण्याचा. 4:30 वाजलेले आहेत मित्रांनो आणि आता मी करत आहे थोडीफार ऑफ रोडिंग. आता जस्ट उमरोळी ईस्टवरून आलो आहे वेस्टला, आणि ईस्ट और वेस्ट के बीच में सिर्फ एक फाटक है और वो आधा घंटा बंद रहता है. तर मित्रांनो आता 6 वाजलेले आहेत आणि फ्रेममध्ये डायरेक्ट GT आलेली आहे. आता कशी आली, का आली ते तर एक्सप्लेन नाही करू शकत, पण आली. आता चालल्यात आम्ही असंच संध्याकाळचं एक राऊंड मारायला. तर मित्रांनो आमचं आता फिरून झालेलं आहे, समोर सनसेट पण झालेला आहे. आता आम्ही GT घेऊन घरी चालल्यात आणि मग अजून एक प्लॅन आहे. जर तो एक्झिक्यूट झाला तर तो तुम्हाला बघायला भेटेल, कारण की ऑलरेडी अंधार झालेला आहे, म्हणजे होत आलेला आहे. तर मित्रांनो फ्रेम चेंज आणि डायरेक्ट कारमध्ये आल्यात. GTवर ना डायरेक्ट कारमध्ये. का ते इंस्टाग्रामवर बघा, दीदी चाललेली आहे रॉंग साइडवर. अरे वा, दीदी नाही, दीदीची गाडी दाखवू नको, दीदी आपलीच आहे. गाईस GT कशी आली? अरे GT वाला माणूस आलेला. चिराग काय बोलतो व्लॉगमध्ये? काहीतरी बोल आज. काय बोलू भाई, याचे ब्लॉग वगैरे बघू नका, अभ्यासावरती लक्ष द्या. परीक्षा आहेत तुमच्या 10वी ना 12वीच्या. तुम्हाला जर चांगले मार्क पण पाहिजेत. अजून काय बोलू भाई, जाऊ दे, डिमोटिवेट होऊन जाईल तो. जाऊ दे, सांगू का? नको राहू दे. डिमोटिवेट होऊन जाईल. बोलायला काय नाही बोलेल मी, पण डिमोटिवेट होऊन. नको बोलू. आता चिराग निघत आहे म्हणून आम्ही निघता व्लॉग बनवत आहेत. आमचा थोडाफार डिस्कशन झालेला आहे, त्या तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये कधीतरी बघायला भेटेल.
पालघरमधली सर्वात चांगली GTची व्हिडिओ बघायला वाटली. नक्कीच. हे सांगायचं होतं का? नाही आता सांगितलंय तर टाकायला लागेल. बाय बाय. आता जस्ट चिराग गेला घरी आणि त्या अगोदर काय मी आणि गुड्डी थोडाफार शूट करत होतो. ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. माझ्या नाही, गुड्डीच्या. आता काय करणार, रेग्युलरली काही ना काही आम्हाला दोघांना टाकत राहावंच लागणार आहे. तर आता काहीच प्लॅन नाही मला सध्या तरी. आता बसूया थोडं घरात, आराम करूया. कारण की मी दुपारी त्यांच्या घरी जाऊन झोपलो होतो. नंतर मग उठलो मी आणि मग आईस्क्रीम खाल्ला, मग व्हिडिओ शूट्स केल्या. आता पाहूया पुढे काय होते. आज जेवणामध्ये आहे टॅमॅटो कांदा फ्राय आणि चपातीच्या जागी आज रिप्लेसमेंट आहे भाकरी, हात भाकरी. निनाद पाटील बघ इकडे, कुठे जायचं आहे तुला? बोरिवलीला जसं लग्नाला जायचं आहे म्हणून तू केस कापायला बसलाय. इकडे बघ ना, अरे लाजू नको, इकडे बघ. आता गेलो होतो सलूनमध्ये मसाज घ्यायला, आता चाललोय घरी. रात्रीचे वाजलेले आहेत 12:10. मी गुड्डीकडे आलेलो पण माझी एक सँडल गायब झालेली आहे. एक सेकंड आता तीच मी शोधतो. एक सेकंड. माझ्या कुत्र्याने नाही नेली तुझी चप्पल. ते चिन्मय पाटील राहतात ना आमच्या बाजूला, त्यांनी त्यांच्या कुत्र्याला तसे शिक्षण दिलंय. रात्री पण मी बोललोच नाही का तुमच्या कुत्र्याने तू नेली. काय बोलला की गुड्डीकडे आलेलो मेन्शन कर की गुड्डीच्या कुत्र्याने माझा जॉनी बिचारा चांगला आहे तिकडे. हा, त्याने आणलं तुझी चप्पल, त्याशी बोलून घे. वाट लावली, कुठे निघत होतं हे बघा. विदाऊट चप्पल फिरायला लागते. आता बघतो सँडल भेटते का. दोस्तों रात के बज रहे हैं 12:10 और मैं कचरे में ढूंढ रहा हूँ मेरी सैंडल. किधर है मेरी सैंडल भाई? एक ही चप्पल है, चप्पल लेने के लिए पैसा नहीं है, क्या कर सकते हैं. कुठे आहे ग? अरे हार्दिकची चप्पल चोरल्यात. कोणी? अरे कोण चोरेल? थोडी चोरेल चप्पल, कुत्र्याने. तर मग आता कुठे शोधू मी? कोणती चप्पल आणल्या? सँडल. अरे तू काय आता स्कॅनर हे मारणार. हा मागे जा, मागे लवकर जा. हा जाते. मागे जा ना, तिकडे रोडला जा. अरे रोडला आली जाऊन, नाही मिळत. मागे जा, मागे लवकर, नाही तोडी. चल तुझी चप्पल आहे. तोडीन नाही, कुत्रे सर्व माझ्या सोबत आहेत. चप्पल नाही मिळत. मग तू मागे जा, मागे पाठव. हा जाते. मित्रांनो ही बघा, एक चप्पल आहे, दुसऱ्या वेळेस चप्पल नाही मिळत. मित्रांनो ही बघा, ही चप्पल घालून चाललो आता घरी. बघूया सकाळपर्यंत भेटते का. जर भेटली तर तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. 1 तास झाला आम्ही चप्पल शोधतो, बिस्किट खातो. मम्मी पण आता आमच्यासोबत जॉईन झाले आणि रात्रीचे वाजल्यात 1:45. 12:30 वाजल्यात. काय प्रकार भाई, तुझी चप्पल. जाऊ द्या आता. स्पार्कवाली का? हा स्पार्कवाली. एकच सँडल आहेत माझ्याकडे, दुसरी चप्पल पण नाही मिळत. घे असून घे. माझा क्वेश्चन होता तुला की भाई तुझी चप्पल गेली ठीक आहे, पण तू उद्या काय घालणार आहे? बूट घालून फिर पॅडवर. आता मी निघालोय घरी जायला आणि 1947ची चप्पल घातलेली आहे चिन्मय पाटील यांची, आणि तीच घालून चाललोय. आणि मी पप्पांची स्प्लेंडर घेऊन आलेलो. डुक 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 डुक. यस, कोणीतरी मला चप्पल स्पॉन्सर करा आता व्हिडिओ बघून. गरिबी आलेली आहे खूप मोठी, मनाची, पैशांची नाही. नसीब देखो नसीब, चप्पल गेली पण फाटक खुल्ला भेटला, नाही तर अर्धा एक तास हा फाटक काय उघडत नाही. मला तरी वाटते माझा आणि कुत्र्याचा संबंध खूप डेंजर झाला आहे. मागच्या महिन्यात कुत्रा चावला, या महिन्यात कुत्र्याने चप्पल गायब केली. परफेक्ट 1 महिन्यानंतर काय बोलणार आता, जाऊ द्या. जे होते चांगल्यासाठीच होते, पण माझ्याबरोबरच का होते. 12:40 झालेले आहेत आणि मी
पहिले मसाज करायला गेलेलो, हेड मसाज. त्यानंतर गुड्डीकडे गेलो घरी येऊन. मग आता थोड्या वेळात त्यांच्याकडून आलो. अर्धा तास तर चप्पल शोधण्यातच गेला. तर ही व्हिडिओ इथेच एंड करूया. उद्या नवीन व्लॉग चालू करूया. उद्या सकाळी जायचं आहे हेअरकटला. राहुल्समध्ये नाही, उद्या गावातच केस कापू. होप करतो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि 10वी आणि 12वीची परीक्षा चालू आहे, तर कोणी बघत असेल व्हिडिओ 10वी आणि 12वीला तर ऑल द बेस्ट. चांगले पेपर लिहा. बाय बाय.